नमस्कार. आनंदाचं पान या वाचक आणि लेखकांच्या हक्काच्या कार्यक्रमात तुम्हा सर्व पुस्तक प्रेमींचं स्वागत. खरं तर आज आपण आनंदाचं पान उलगडतोय, पण त्याला एक दुःखाची किनार आहे. ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांनी ज्या आत्मीयतेनं सामाजिक कार्याला स्वतःला वाहून घेतलं, तितकंच त्यांच्या लिखाणानं आपल्यासारख्या वाचकांना समृद्ध केलं. त्यांची माणसं, कार्यरत ही पुस्तकं तर आपल्या मराठी साहित्यातील श्रेष्ठ पुस्तकांपैकी एक ठरावीत. त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे हे नक्की. अनिल अवचटांना ABP माझाची ही आदरांजली. आज खरं तर आपण असंच मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या आणखी एका लेखकाबद्दल बोलणार आहोत. ते जबरदस्त ताकदीचे लेखक होते, शाहीर होते आणि चळवळीतले कार्यकर्ते होते. शाहीर अण्णाभाऊ साठे असं त्यांचं नाव. मध्यंतरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रसिद्ध किंवा प्रतिष्ठित नसल्याचा शोध केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं लावला होता. त्या प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांना खणखणीत उत्तर आहे लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेला चरित्र ग्रंथ अण्णाभाऊ साठेंची दर्दभरी दास्तान. या पुस्तकासाठी लेखक विश्वास पाटील यांनी भरपूर संशोधन केलंय, प्रवास केला आणि अनेक नवी तथ्यही प्रकाशात आणली. त्यांचा हा या पुस्तकाच्या लेखनाचा अनुभव कसा होता त्याबद्दल जाणून घेऊया थेट विश्वास पाटील यांच्याकडूनच. सर नमस्कार. नमस्कार. मी आता ज्या कादंबरीबद्दल बोलली त्या कादंबरीची ती कादंबरी लिहावी किंवा अण्णाभाऊंबद्दल लिहावं असं तुमच्या मनात कसं आलं आणि कशी घडली ही कादंबरी? हे वाङ्मयीन चरित्र आहे. तसं पाहायला गेलं तर अण्णाभाऊ हे माझ्या जीवनात येत्या 5व्या इयत्तेमध्ये आले. फकीरा वाचलेलं होतं मी. त्यांच्या भाषेचा माझ्यावर खूप चांगला संस्कार झालेला होता आणि त्यांच्याबद्दल एक कुतूहल होतं. गेल्या वर्षी त्यांची शताब्दी होती आणि या निमित्तानं मला दिवाळी अंकात काहीतरी लेख लिहायचा होता. पण मी वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी जे लिहिलेलं विराट साहित्य आहे ते मराठी समीक्षकांनी किंवा आपण सर्व मराठी जनतेनं तेवढ्या गांभीर्यानं जेवढं पाहायला पाहिजे होतं तेवढं पाहिलेलं नाही. विशेषतः त्यांच्या ज्या कथा आहेत, ज्या भारतीय स्तरावर खणखणीत दिसणाऱ्या अशा कथा आहेत. मी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की 1935 नंतर उर्दूमध्ये न्यू वेव्ह नावाची जी परंपरा आली सशक्त कथांची, त्या सशक्त कथांमध्ये सुद्धा मुकुटमणी ठराव्यात अशा काही कथा होत्या आणि हे सगळं पूर्णार्थानं अभ्यास करून सांगणं गरजेचं होतं. पहिली गोष्ट अशी की आज एक कादंबरीकार म्हणून मी यशस्वी आहे. अनेक माझे कादंबऱ्यांचे माझ्याकडे विषय आहेत. असे असताना मी दुसऱ्या लेखकाच्या चरित्राच्या मागे का लागावं आणि मी अन्य कोणाही लेखकाचं चरित्र लिहिलेलं नाही. पण अण्णाभाऊंचं पर्टिक्युलरली पाहता ज्या त्यागातून, ज्या भोगातून ते पुढे आले, 218 मैलावरून त्या काळात वाटेगावरून मुंबईला येणं, ते लहान होते, 10-11 वर्षाचे होते, कुटुंबासह येणं, कॉन्सन्ट्रेशन कॅम्पसारखे रस्त्यातले कॅम्प, त्यातून प्रवास करणं, कोळसे वाहनं, रेल्वेनं प्रवास करणं आणि अशा पद्धतीनं मला नाही वाटत की जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही कवीनं किंवा कुठल्याही कादंबरीकारानं असा प्रवास केलेला आहे. तर त्यांनी जे भोगलेलं होतं ते सांगणं गरजेचं होतं. त्यांनी जे उत्तम लिहिलेलं आहे ते उत्तम पद्धतीनं मांडणं गरजेचं होतं. तसं पाहिलं तर मला कादंबरी या विषयावर लिहिणं फार सोपं होतं. मी लिहिली असती, लोकांनी ती डोक्यावर घेतली असती, परंतु शेवटी ती कादंबरी म्हणजे कल्पिततेचा रस त्याच्यामध्ये येतो. म्हणून मी जाणीवपूर्वक मला असं वाटलं की मला ज्या संशोधनाच्या नव्या जागा सापडलेल्या आहेत आणि नव्यानं अण्णाभाऊंची जी प्रचंड प्रतिमा माझ्यासमोर उभी राहिलेली आहे त्याचे बरेच नवे नवे दाखले मी देतोय. हे दाखले जर मी कादंबरीच्या रूपानं मांडायला गेलो तर लोक समजतील यस ही एक कादंबरीच होती. तर त्याच्याऐवजी एक वाङ्मयीन चरित्र लिहावं असं माझ्या डोक्यात आलं आणि खरोखरच दुसऱ्या लेखकाबद्दल लिहिताना, त्यांचा अभ्यास करताना मी माझा वेळ दवडला असं मला वाटत नाही. उलट अण्णाभाऊंचा त्याग, त्यांचं लेखन, त्यांचं अध्ययन, मनन, त्यांच्या चळवळी या सगळ्यांचा अभ्यास करता करता मी स्वतः समृद्ध झालो. एखादं फार मोठं पारितोषिकच मला मिळालं अशा तऱ्हेचा आनंद मला या पुस्तकानं दिला. तुम्ही आता त्यांच्या साहित्याबद्दल बोलताय. मला
प्रकर्ष, आणि मी आता सुरुवातीलाही म्हटलं की 1.5 दिवसाचं शिक्षण, ते ही भाषा, त्यांची जी भाषा होती त्या भाषेबद्दल तुम्हाला काय जाणवलं हा सगळा अभ्यास करत असताना, की कुठून आत्मसात केलं त्यांनी हे सगळं ज्ञान? काय जाणवलं तुम्हाला अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वात? 1.5 दिवसाच्या शाळेबाबत बोलायचं झालं तर वाटेगावमध्ये ते शाळेत गेले नाहीत, कारण कुरुंदवाड संस्थानातलं ते गाव होतं आणि तिथं शिक्षकांनाच दिवसातून त्या काळात 2 वेळा आंघोळ करून शाळेत जावं लागायचं. त्यामुळे दलित विद्यार्थ्याला प्रवेश मिळणं शक्य नव्हतं. पण वाटेगावच्या शेजारीच एक भाटोडी नावाचं गाव आज सुद्धा आहे, त्या गावच्या शाळेमध्ये ते गेलेले होते आणि त्या ठिकाणी 1.5 दिवसाच्या वर त्यांना थांबता आलं नाही. तो प्रसंग मी त्या चरित्रामध्ये लिहिलेलंच आहे. ते ढवळीकर गुरुजींना सांगतात की मास्तर लक्षात ठेवा, तुम्ही मला शाळेत घेईना, पण मी असं काही शिकन, असं काही लिवेन की मी तर माझ्या पुढच्या पिढ्या वाचतीलच, पण तुमच्याही 7 पिढ्या पुढच्या वाचतील. अशा तऱ्हेच्या आत्मविश्वासानं, जिद्दीनं हा विद्यार्थी बाहेर गेलेला होता. ते रस्त्यावरच शिकले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुदैवानं मला 1960ची त्यांची एक मुलाखत, जी आतापर्यंत कुणाच्याही लक्षात आलेली नाही, ती मला मिळाली. रशियाला ते निघाले असताना डॉक्टर जयश्री माने नावाच्या एका विदुषीनं त्यांची मुलाखत दीर्घ घेतलेली होती आणि ती मनोहर मासिकात प्रकाशित झालेली होती. त्याच्यामध्ये अण्णाभाऊंनी ते स्वतः कसे शिकले हे लिहिलेलं आहे की मुंबईला आल्यानंतर दुकानाच्या पाट्या वाचून किंवा सिनेमातल्या सुरुवातीच्या नामांकनाच्या ज्या पाट्या आहेत ते वाचून ते मराठी भाषा शिकले आणि त्यांना पुस्तकं मिळत नव्हती. त्यांचे 2 प्रॉब्लेम होते, 2 समस्या, की पुस्तक मिळवायचं कुठे आणि पुस्तक वाचायचं कुठं. कारण कुठेतरी वळचणीला झोपा, कुठेतरी पार्टीच्या ऑफिसमध्ये झोपा, वाचायला जागा नव्हती, लायब्ररीमध्ये जाऊन वर्गणी भरण्या इतके पैसे नव्हते. तर रस्त्यावर जे लोक पुस्तकं विकायचे त्यांच्याशी त्यांनी दोस्ती केली आणि त्यांना आठवड्याला आणा 2 आणा द्यायचं आणि रस्त्यावरच झाडाखाली दुसऱ्या बाजूला बसून दिवसभर वाचत बसायचं. आणि त्यातून हे जे शिकले, मी लिहिलेलं आहे की वयाच्या 23व्या वर्षी डॉक्टर होमी भाभा आणि के अब्बास सारख्या मोठ्या महर्षींनी त्यांना इप्टाच्या फाउंडिंग मेंबरशिपमध्ये त्या 7 जणांमध्ये घेतलं. म्हणजे खऱ्या अर्थी त्या सगळ्या दीर्घ काळामध्ये वाळवंटामध्ये सुद्धा त्यांनी जे ज्ञानकण वेचले हे माझ्या दृष्टीने ते महत्वाचे आहे. आणि तुम्ही पुस्तकातही उल्लेख येतो की त्यांनी त्यांचे जे स्त्रियांबद्दलचे, म्हणजे त्यांच्या लेखनात आलेले स्त्रियांचे पात्र जी आहेत ते जी काय त्यांनी ताकदीने आपल्या सगळ्यांसमोर उभी केली, त्यातलं वेगळेपण सांगा ना आम्हाला. अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य हे खूप मोठं आहे की मला वाटतंय की अरविंद गोखलेंसारखा एखादा दुसरा लेखक सोडला तर स्त्रियांच्या भावविश्वामध्ये डोकावण्याचं एवढं कसब मराठीमध्ये तरी मला दिसत नाही. भारतीय पातळीवर ते शरदचंद्र आणि प्रेमचंद सारख्या खंद्या लेखकांमध्ये जरूर दिसतं. अण्णाभाऊंनी पालावरची स्त्री, मग ती बिलवरी असेल किंवा मुंबईच्या झोपडपट्टीतली स्त्री, ती चिला असेल, गजरा असेल, तर पालावरच्या स्त्रीपासून मुंबईपर्यंतची स्त्री आणि विशेषतः त्यावेळच्या मराठ्यांच्या सरंजामदारी घरामध्ये मुलींना शिक्षण मिळत नव्हतं, त्यांची कशी कोंडी होत होती आणि त्यातून त्या बाहेर पडायचा कसा प्रयत्न करत होत्या. आवडी नावाची जी एक सुंदर कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. तर स्त्री जीवनाचं एवढं भेदक वास्तव चित्र अण्णाभाऊंच्या एवढं कोणी मांडलेलं नाही. आता आवडीचं एक उदाहरण सांगायचं झालं तर आवडी ही एका पित्याची लाडकी लेक. वडील म्हणायचे की तिच्या लग्नासाठी जशी धान्याची कुरी पेरावी तसे मी पैसे पेरायला तयार आहे, पण तिचा भाऊ सक्का तिच्याशी घातपात करतो आणि अशा एका पुरुषाशी तिचं लग्न लावून दिलं जातं की त्याला कधीही फेफरे येतात. आणि अशा परिस्थितीत तिनं नांदायला जायचं आणि नांदायला गेल्यानंतर तिच्या सासूची अशी अपेक्षा की आपल्याला वारस मिळायला पाहिजे. पण त्या व्याधीनं ग्रस्त असणारा तिचा नवरा, तो व्याधीग्रस्तच नवरा सुद्धा तिला येऊन हळूच सांगतो की त्या रागाच्या फटक्यामध्ये मी जर तुला मारली तर तुझा जीव जाईल. मला ज्या वेळेला फेफरे येतं त्यावेळेला मी एखादी बैलगाडी लोटतो बाजूला, एवढ्या तऱ्हेचं माझ्या अंगामध्ये ताकद येते आणि त्यामुळे तुझं आयुष्य जर सुखी राहायचं असेल तर तू माझ्याजवळ येऊ नको.
किंवा दुसऱ्या चित्रा कादंबरीमध्ये चित्राच्या बहिणीचं ज्या वेळेला एका रोगीग्रस्ताशी लग्न करायचं ठरवलं जातं त्यावेळेला तो गरीब माणूस जे लग्न ठरवतात त्या गावातल्या लोकांना सांगतो की मला गरीबाला कशाला असली बायको देता, एवढ्या चांगल्या पुरीचं वाटोळं का करता. तर अशा पद्धतीनं स्त्री मनाचे विविध कप्पे, गुल नावाची कथा आहे. गुल नावाच्या कथेमध्ये 1950 साली मुंबईमध्ये स्त्रियांचा व्यापार कसा चालत होता आणि हैदराबाद आणि उत्तर प्रदेशातून कोवळ्या मुली आणून त्या कशा इथं विकल्या जात होत्या, ही 1950 मधली गुल नावाची अत्यंत अशी सुंदर त्यांची कथा आहे. तर जवळजवळ 65 ते 70 अशा त्यांच्या ज्या कथा आहेत त्यांनी हे स्त्रियांचं विश्व मोठ्या पद्धतीनं अधोरेखित केलेलं आहे आणि हे अण्णाभाऊंचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. पाटील सर, तुम्ही आता बाकीच्या गोष्टींचा उल्लेख केला, पण मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही संशोधनासाठी भरपूर प्रवास केला, तर हा प्रवास कसा होता? काय, कुठे कुठे गेलात तुम्ही? काय काय सापडलं तुम्हाला? तसं पाहायला गेलं ना तर अण्णाभाऊंबद्दल खूप कमी माहिती होती. अण्णाभाऊंचे बंधू शंकर भाऊ यांनी माझा भाऊ अण्णाभाऊ नावाचा एक सुंदर वृत्तांत लिहिलेला आहे, तेवढाच आधाराला होता. त्याच्या पलीकडे फारसं संशोधनाच्या जागा गेल्या नव्हत्या. सुरुवातीच्या काळामध्ये अण्णाभाऊ या विषयाला चांगली वाचा डॉक्टर बाबूराव गुरव यांनी फोडली, पण नंतर फारसं संशोधनाचं काम झालं नाही. पण विविध पातळीवरून हे मला पाहावं लागलं की ते गाव कसं होतं. आपल्याला असं मला कल्पनाही नव्हती की वाटेगाव सारखा गाव एवढा सुंदर आहे किंवा एकेकाळची ती दक्षिण काशी होती, त्या गावामध्ये एवढी समृद्ध मंदिरं आहेत, 5000 एकराचं ते मोठं गाव आहे. तर ते समृद्ध गाव मी तिथे जाऊन पाहिल्यानंतर मला ते गाव जाणवलं. किंवा माकडीच्या माळ, तिथे तो माकडीचा माळ आहे. त्याच्यानंतर सोनहिरा नावाची जागा आहे. लेखक प्रत्यक्ष त्या जागेला जोपर्यंत भेट देत नाहीत तोपर्यंत ती जागा, ते स्थळ त्याच्याशी बोलत नाही असं मला वाटतं. आता दुर्दैवानं अण्णाभाऊंना जाऊन आता 50 वर्ष झालेली आहेत आणि त्यांचे बहुतांशी सर्व सहकारी आज नाही आहेत आपल्यामध्ये. पण माझ्या सुदैवानं शकुंतला आणि शांताबाई ह्या त्यांच्या 2 लाडक्या लेकी मुंबईत राहतात. जयवंताबाईंच्या लेकी ज्या 90च्या दरम्यान आहेत आणि नेमका कोरोनाचा काळ आलेला, त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना जाऊन भेटणं खूप अवघड होतं. पण मला आठवतं की शकुंतलाबाईंना मी एकदा फोन केला की मला अमका रेफरन्स हवा होता, तुम्हाला मी उशिरा फोन तर केला नाही ना. त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणाल्या की तुम्ही एवढ्या गोडीनं आमच्या अण्णांचं काम करता आहात की पाटील साहेब, मी ॲम्ब्युलन्समधून जरी दवाखान्याकडे जात असले तरी तुम्ही मला फोन केला तरी मी तो घेईन. तर अशा पद्धतीनं अण्णाभाऊंचे जे नातेवाईक आहेत, मग सावित्रीबाई असतील, त्यांच्या सूनबाई, या सर्वांनी मला चांगली मदत केलीच. पण याबरोबरच आचार्य अत्रे यांचे मराठा आणि नवयुगचे अंक, जवळजवळ 25-30 वर्षाचे वर्तमानपत्राची सगळी कात्रणं आणि सगळ्या फायली मी पाहिल्या. त्यातून बऱ्याच नवनव्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या, अन्यथा आल्या नसत्या. नाहीतर अण्णाभाऊंसारखा आमचा एक श्रेष्ठ साहित्यिक 1.5 दिवसाची शाळा शिकून सुद्धा इप्टाच्या अभ्यास वर्गाचा इलाहाबादमध्ये, दिल्लीमध्ये ते अध्यक्ष होते, इप्टाचे अध्यक्ष होते. त्यांच्या प्रेमामध्ये शैलेंद्र सारखा कवी मोहित होता. अशा अनेक ज्या घटना आहेत, गोष्टी आहेत, ह्या जर मी संशोधन केलं नसतं तर मला हे आढळलं नसतं. आता हा चरित्र ग्रंथ लोकांसमोर आलेला आहे, प्रकाशित झालेला आहे. का वाचावा सगळ्यांनी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एक लेखक म्हणून तुम्हाला जर विचारलं की का वाचलं पाहिजे तर तुम्ही काय सांगा? यासाठी वाचलं पाहिजे की अण्णाभाऊ जसं जीवन जगले आणि लढले किंवा साहित्यासाठी त्यांनी जे पराकाष्ठेचे प्रयत्न केले ते मुळातून करण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल. आता माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली, हे जे सुंदर गाणं आहे कुठल्या परिस्थितीत त्यांनी लिहिलं. ही लावणी नव्हे, ही रणलावणी आहे. 21 नोव्हेंबर 1955 साली ज्या वेळेला हुतात्मा पार्कामध्ये मुंबई महाराष्ट्राची व्हावी, महाराष्ट्राचं भाषिक राज्य मराठी माणसांचं मिळावं म्हणून मोठं आंदोलन छेडलं गेलेलं होतं.
आणि 15 हुतात्मे ज्या वेळेला त्या दिवशी मोराजींच्या पोलिसांकडून ठार झाले आणि त्या रात्री सीताराम पवार नावाच्या मुलाचं प्रेत तिथे फणसवाडीच्या बाजूला बघताना अण्णाभाऊंच्या डोक्यातला कवी जागा झाला, तडफदार कवी, क्रांतिकारी कवी जागा झाला आणि त्यांनी अमर शेखना सांगितलं की अमर, मी आज मुंबईत थांबत नाही, मला घाटकोपरला गेलं पाहिजे, कारण माझ्या डोक्यामध्ये डमडमच्या गोळ्या पेटलेल्या आहेत. आता ही डमडमची गोळी काय? तर डमडमची गोळी ती असते की जी अंगात घुसताना जखम करतेच, पण रक्तमांसात गेल्यावर ती फुटते आणि आतलं मांस तोडते. म्हणजे एखादा फटाका हातात फुटतो आणि खाली फुटल्यानंतर पुन्हा आभाळात जाऊन फुटतो, अशा त्या डमडमच्या गोळ्या होत्या. आणि अण्णाभाऊंनी अमर शेखांना सांगितलं की अमर, माझ्या कवटीमध्ये डमडमच्या गोळ्या पेटतायत आणि त्याला डागण्या देऊन कुठला तरी मला आकार द्यायला पाहिजे. आणि ते चिरागनगरला आले आणि त्या रात्री त्यांनी माझी मैना गावावर राहिली ही अख्खी लावणी त्या दिवशी दारामध्ये बसून रात्रभर ते गात होते आपल्या साजिंद्यांच्या सोबत, साथीदारांसोबत आणि लिहित होते. आणि उपाशी परिस्थितीमध्ये फक्त 2 वेळा चहा घेतलेला होता, पण एवढं भयानक असं क्रांती काव्य त्यांनी लिहिलेलं होतं की जी लावणी पुढं महाराष्ट्राच्या क्रांतीची, महाराष्ट्राच्या निर्मितीची ओळख झाली. तर अशा पद्धतीनं व्यक्ती असो, समाज असो, चळवळ असो, शब्दासाठी भिडणं, आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी भिडणं, आपल्या राज्याच्या निर्मितीसाठी भिडणं, ही भिडण्याची जी लढाऊ वृत्ती होती अण्णाभाऊंची, ती मला खूप लुभावून गेली. खरंच पाटील सर, मला असं वाटतं की तुम्ही ही जी पुस्तकाची निर्मिती केली आहे ती आम्हा सगळ्यांसाठी एक व्यक्तिमत्व जाणून घेण्याच्या दृष्टीने, त्यांचा संघर्ष जाणून घेण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरेल. मला आता मी मुद्दाम सांगेन की मराठी लोकांना तर हे पुस्तक आवडतंच, पण डॉक्टर रामजी तिवारी मुंबई विद्यापीठाचे ते हिंदीचे प्रमुख होते 10-15 वर्ष, युपी मध्ये राहतात, त्यांच्या हातून कुठून तरी पुस्तक आलं. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की अण्णाजींच्या बद्दल आम्हाला खूप कमी माहिती होती. एक शाहीर आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत, पण त्यांच्या जीवनाचा आणि लेखन कृतींचा पसारा इतका भव्य होता हे आम्हाला माहिती नव्हतं. हे मराठी पुस्तक वाचून एक हिंदी मनुष्य काशी पट्ट्यातून मला कळवतो, त्यावेळेला मला खूप आनंद वाटला. आता तुम्ही जी व्यक्त केली तीच भावना माझी सुद्धा आहे की आपल्याला तोंड ओळख असते त्या व्यक्तीची, मात्र तिच्याबद्दलची जी माहिती नव्हती आणि ती सगळी माहिती वाचल्यानंतर थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा या पुस्तकासाठी शुभेच्छा. आणि आज तुम्ही आलात, तुमच्या पुस्तकाबद्दल भरभरून बोललात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या चरित्र ग्रंथानंतर आज आणखी एका पुस्तकाविषयी आपण जाणून घेणार आहोत, थेट त्या पुस्तकाच्या लेखकाकडूनच. 2 आठवड्यापूर्वी आपल्या वाचक प्रिय टॉप 5 पुस्तकांच्या यादीत आलेलं हे पुस्तक म्हणजे लेखक रवी आमलेंचं रॉ. मनोविकास प्रकाशनाचं हे पुस्तक रॉ या नावावरून भारतीय गुप्तचर संघटना रॉ बद्दल काहीतरी सांगणारं असावं असा अंदाज येतो. भारतीय गुप्तचर संघटनेची गूढ गाथा असं नावातच सांगितलं जातं. त्यामुळे नेमकं पुस्तक कोणत्या कहाण्या सांगतं याबद्दल प्रचंड उत्सुकता माझ्या मनातही आहे. तुमची ही उत्सुकता आता ताणत नाही, थेट लेखकाकडूनच जाणून घेऊया रॉ या पुस्तकाबद्दल. रॉ पुस्तकाच्या जन्माची कहाणी ही पुस्तक जरी 1919 साली आलं होतं, जानेवारी 19 मध्ये, तरी त्याच्या आधी कितीतरी वर्षापासून ही कहाणी सुरू झालेली आहे त्याची. मी अनेकदा बघत होतो पत्रकारितेत असल्यामुळे, तर हे वारंवार लक्षात येत होतं की आपल्या ज्या काही गुप्तचर यंत्रणा आहेत, या यंत्रणांच्या संदर्भामध्ये एकूणच जनसामान्यांमध्ये, सामान्य वाचकांमध्ये फारशी काही माहिती नाही आहे. आणि जी काही माहिती येते आपल्याकडे ती फार तर सिनेमामधनं यायची किंवा मग यूट्यूब चॅनल्स काही होते की ज्याच्यामधनं अपमाहितीशिवाय दुसरं काही हाती लागायचं नाही. आणि मग काही लेख वगैरे फुटकळ अशी काही माहिती यायची. आणि मग त्याच्यामुळे असं झालं होतं की एकूणच याबद्दल एक प्रचंड गैरसमज असे निर्माण झाले होते. पुन्हा गुप्तचर संस्था म्हटल्यानंतर आपण फक्त थ्रिलर किंवा ॲक्शन म्हणजे सिनेमॅटिक पद्धतीने आपण त्याच्याकडे बघायचो आणि ते चुकीचं होतं. ज्या वेळेला मी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करत होतो, त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष मी लिहितही होतो. आणि हे करत असताना लक्षात आलं की या सगळ्या घटनाघडामोडींच्या मागे
काही वेगळ्या शक्ती, काही वेगळी बलं, काही फोर्सेस अशी काम करत असतात. आणि यांचा शोध घेत घेत मी या गुप्तचर संस्था आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीपर्यंत आलो होतो. याची सुरुवात नेमकी अशी झाली की मी जेव्हा लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला होता, मुखपृष्ठ कथा होती एका रविवारच्या लोकरंग पुरवणीची रॉच्या संदर्भामध्ये. आणि मग त्यावेळेला नुकतंच कुलभूषण जाधवांचं प्रकरण घडलेलं होतं ते. आणि त्यावेळेला जो काही लोकांकडनं रिस्पॉन्स आला, ज्या प्रतिक्रिया आल्या, आणि त्यातनं लक्षात आलं की याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे, खूप कुतूहल आहे, आणि मग आपण हे काहीतरी माहिती द्यायला पाहिजे असं आलं. आणि मग मनोविकास प्रकाशनचे अरविंदजी पाटकर, त्यांचा एक दिवशी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही याच्यावरती पुस्तक जर लिहिलं तर चांगलंच होईल. आणि गंमत म्हणजे ही कल्पना माझ्या मनामध्ये होतीच, 2-3 काही प्रकरणं माझी तयारही होती त्यावेळेला. आणि प्रकाशकांकडनं असं एक आवतण आल्यानंतर मग मी ते पुस्तक लिहायला सुरुवात केलेली आहे. याचा जो रिसर्च होता रॉचा, हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप आधीपासूनच माझा सुरू होता. वेगवेगळ्या घटना, घडामोडी, त्याच्या मागे नेमकी काही प्रोसेस काम करत आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्याचे भारतीय राजकारणावरती होणारे परिणाम, या सगळ्या गोष्टी मी पाहत होतो. पत्रकारितेत असल्यामुळे काही गोष्टी जवळूनही अनुभवत होतो. आणि त्याच्यामधनं मग हे रॉची जी काही बखर आहे, मी त्याला इतिहास जाणीवपूर्वक म्हणत नाही, कारण असं होतं की गुप्तचर संस्था, कुठलीही गुप्तचर संस्था असते तर तिचं जे काम असतं ते एकतर गोपनीय माहिती फोडणं किंवा माहिती गोपनीय ठेवणं. आणि अशा गुप्तचर संस्थेची माहिती मिळवणं आणि ती अगदी फॅक्च्युअल असणं, म्हणजे जसं घडलं तसंच, तर हे खूप मोठं जिकिरीचं काम होतं. अनेक अडथळे होते त्याच्यामध्ये, माणसं बोलतही नाहीत, आणि ते बरोबरच आहे त्यांचं, म्हणजे त्यांच्याकडनं तशी अपेक्षा करणं चूक आहे. पण या सगळे अडथळे होते. रॉवर, पर्टिक्युलरली रॉ या संस्थेवरती इंग्रजीतही अत्यंत कमी पुस्तकं आहेत. एक 7-8 पुस्तकं. आत्ता गेल्या काही 1-2 वर्षामध्ये रॉबद्दलचं एक प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे, लोकांना काही पुस्तकं नवीन आलेली आहेत. पण मी ज्या वेळेला हे लिहायला घेतलं होतं तेव्हा 5-6 पुस्तकं हातामध्ये होती, आणि त्याच्यामध्ये रॉचा समग्र इतिहास अभावानेच सापडायचा. रॉच्या अनेक ज्या काही कारवाया आहेत, म्हणजे बांगलादेशाच्या ही पहिली कारवाई बांगलादेशाची त्यांची, तेव्हापासूनच्या अगदी नेपाळच्या ज्या काही 2000 सालापर्यंतच्या मी आलेलो आहे, कारवायांची नोंद केलेली आहे, तिथपर्यंत अशी समग्र कुठेही नव्हती ती. आणि मग तो एक या पुस्तकांचा आधार घ्यावा, काही लोकांशी बोलावं, आणि याच्यातनं पुन्हा काही राजनैतिक अधिकारी आहेत, त्यांची काही पुस्तकं होती, त्यांनी त्यांची काही अनुभवकथन केलेली होते, त्याच्यामधनं काही घटना, घडामोडी, त्याच्या मागचे जे पदर आहेत ते उलगडत होते. आणि ह्या सगळ्या एकत्र करून त्याचे डॉट्स जोडणं जे म्हणतात, तसे डॉट्स जोडून हे पुस्तक आकाराला आलेलं आहे. रॉचा हा संपूर्ण इतिहास, ही गूढगाथा किंवा बखर, हे मांडत असताना मी बांगलादेशापासून सुरुवात केलेली आहे, आणि बांगलादेशापासून अगदी नेपाळमधील कारवाईपर्यंत, त्याच्यामध्ये सिक्कीमची एक मोठी घटना आहे. एकूणच रॉबद्दल जर बोलायचं झालं तर ही संघटना जगातली एकमेव अशी संघटना आहे की जिने आपल्या देशाचा नकाशा बदललेला आहे आणि दुसऱ्या देशाचाही नकाशा बदललेला आहे. म्हणजे आपण फाळणीबद्दल नेहमी बोलत असतो की हिंदुस्थानची फाळणी झाली, भारत पाकिस्तान जन्माला आलं. आपण पाकिस्तानची फाळणी केलेली आहे, पाकिस्तानचे 2 तुकडे केलेले आहेत, जो पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान, आणि त्याच्यातनं जो बांगलादेश आज उभा आहे. या संपूर्ण यशामागे जसं भारतीय लष्कर आहे, जसे भारतीय राजकीय नेत्यांची धोरणं आहेत, त्याचप्रमाणे रॉचा एक प्रचंड मोठी अशी भूमिका रॉची याच्यामध्ये आहे. आणि म्हणजे रॉच्या शिरपेचा तो जो एक मानाचा तुरा, अशी ती कारवाई म्हणता येईल. सिक्कीमची एक घटना अशीच आहे की सिक्कीम जर आज भारताच्या नकाशाचा भाग नसता तर कदाचित भारताचा नकाशा, जो ईशान्य भारत आहे त्याचा नकाशा कदाचित पूर्णतः बदललेला आपल्याला पाहायला मिळाला असता, अशी एक भीती नेहमीच माझ्या मनामध्ये येते. सिक्कीमचं महत्त्व प्रचंड मोठं आहे ते, आणि तो जो भाग आहे तो
आपल्या भारतामध्ये सिक्कीमचं जे काही सामीलीकरण झालं त्याच्यामध्ये रॉचा एक प्रचंड मोठा रोल होता. आणि हे पुस्तकामधल्या 1-2 प्रकरणे ही सगळी मी सिक्कीमवरती दिलेली आहे. त्याच्यामध्ये अत्यंत खोलवर जाऊन ती माहिती दिलेली आहे. कारण अनेकदा आपल्याला ह्या ज्या घटना आहेत ज्या इतिहासामध्ये घडून गेलेल्या आहेत त्यांची काही कल्पना नसते. रॉचं जसं हिरांच्या म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स म्हणतो आपण की प्रत्यक्ष माणसं काम करतात, व्यक्ती काम करतात आणि गोपनीय माहिती मिळवतात वगैरे. सायवॉर हा एक याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मी वारंवार नेपाळचं सांगतोय, नाव घेतोय. याचं कारण सध्याच्या ज्या बऱ्याचशा घडामोडी घडता आहेत त्या नेपाळशी निगडीत आहेत आपल्याकडे. नेपाळचं एक उदाहरण मी या पुस्तकामध्ये दिलं होतं की साधारणतः 2000 सालची ही घटना आहे. डिसेंबर 2019 आणि 2000 साल. तिथे असं झालं होतं की माधुरी दीक्षित हे आपल्या मोठ्या अभिनेत्री आहेत. तर त्यांची एक मुलाखत डिसेंबर 2019ला प्रसिद्ध झाली होती. आणि त्या मुलाखतीवरनं नेपाळमध्ये दंगली पेटल्या, अक्षरशः दंगली पेटल्या. लोक रस्त्यावरती आले. त्या काय म्हणाल्या होत्या? त्या एवढंच म्हणाल्या होत्या की नेपाळ हा मला माझ्या घरासारखा वाटतो. आणि एक जनरल विधान आहे ते, म्हणजे कोणीही असं म्हणतं. त्या अत्यंत चांगल्या भावनेने त्या हे म्हणाल्या होत्या. पण हे एक विधान याचा नेपाळमध्ये असा प्रोपगंडा करण्यात आला की ज्या अर्थी माधुरी दीक्षित असं म्हणताय तर हे जे त्यांचं विधान आहे हा एकूणच भारताच्या विस्तारवादी मनोवृत्तीचा नमुना आहे. आणि अशा प्रकारे ते विधान तिथं सादर करण्यात आलं आणि दंगल पेटली. त्याच्यानंतर ती कुठे शमते न शमते तोच ऋतिक रोशन नावाचे जे अभिनेते आहेत त्यांचा एक सिनेमा त्यावेळेला आला होता, कहो ना प्यार है. आणि त्यानिमित्ताने त्यांच्या मुलाखती वगैरे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरती दाखवल्या जात होत्या. त्यात एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हणाले, असा प्रोपगंडा करण्यात आला की ते म्हणतायत की नेपाळचा मी द्वेष करतो, नेपाळ मला आवडत नाही. आणि या विधानावरनं प्रचंड मोठी तिथे पुन्हा दंगल पेटली. तिथे दगडफेक झाली, त्यांचे सिनेमे बंद पाडण्यात आले, थिएटर्सवरती मोर्चे नेण्यात आले. हे एवढंच नाही आहे तर मुंबईमध्ये सुद्धा एक मोर्चा निघाला होता कहो ना प्यार हैच्या थिएटरवरती. हे कशामधनं झालं होतं? जेव्हा आपण याच्या खोलवर आपण ह्या बातम्या वाचलेल्या असतात, अनेकांना कदाचित त्या आठवतही असतील, पण याच्या मागे जर जाऊन बघितलं तर आपल्याला ISI दिसते. तिथला एक स्पेस टाईम TV नावाचं एक नेटवर्क होतं. त्यांचे काही चॅनल्स होते, त्यांची काही वर्तमानपत्र होती. आणि जमीम शहा नावाचा एक माणूस ते सगळं चालवत होता. हा मूळचा काश्मीरी माणूस. आणि तो ISIसाठी काम करत होता. आणि ISIच्या माध्यमामधनं त्याने हे सगळं घडवून आणलं होतं. हा सगळा प्रचार प्रोपगंडा आपण माहिती आहे ही सगळी घडवून आणली होती. आणि त्याच्यामधनं भारतविरोधी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वातावरण निर्माण झालं, ज्याचा फटका आजही आपण सहन करतो आहे, जे 2000 सालापासून चालू होतं ते. तर अशा प्रकारचा जो प्रोपगंडा आहे यातला रॉ कशा प्रकारे सामोरं जातं किंवा रॉ कशा प्रकारे हे सायवॉर लढत असतं, तर ह्या अशा घटना या पुस्तकामधनं काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि मला वाटतं वाचकांना प्रचंड आवडलं हे. गेल्या 3 वर्षामध्ये, आता 3रं वर्ष हे चालू आहे, 12 आवृत्त्या संपलेल्या आहेत, 13वी आवृत्ती आता बाजारामध्ये आलेली आहे. आणि मला सांगायला खूप हे छान वाटतं, भारी वाटतं की वाचकांनी एवढं प्रेम या पुस्तकावर दाखवलं. हे खरं तर याच्यामध्ये फारसं माझं काही श्रेय घेता येणार नाही मला, कारण रॉ हा विषयच असा होता की जो अनेकांना भावणारा होता. आणि अनेकांना हेही वाटत होतं की गेल्या 70 वर्षात काहीच झालं नाही असं जे काही आपण म्हणतोय. तर त्याचं उत्तर हे होतं की अरे, रॉसारखी एक मोठी संघटना आपल्याकडे आहे, कार्यरत आहे. आणि आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे आपलं, त्याच्यामध्ये महत्त्वाची एक भूमिका ही संघटना ही निभावत आहे. पाकिस्तानला आपण सणसणीत उत्तरं नेहमीच दिलेली आहेत. अनेकांना असं वाटतं, कारण वर्तमानपत्राच्या बातम्यांवरती विश्वास ठेवणारे आपण सगळेच असतो. आणि मग आपण पाकिस्तानने काहीतरी बॉम्बस्फोट इकडे केला किंवा एखादी काही कारवाई केली किंवा आपण निषेधापलीकडे काहीच करत नाही असा अनेकांचा आजही समज आहे. खरं तर तसं काही मानायचं कारण नाही, कारण याच्या पलीकडे जे काही करत असतो आपण ते नेहमीच समोर येत नसतं. मगाशी मी जसं नेपाळचं उदाहरण दिलं, प्रोपगंडा हा चालू असतो जो आपल्यापर्यंत येतो तो अनेकदा प्रोपगंडाच असतो. ज्या पडद्याआडच्या ज्या हालचाली असतात त्या पडद्याआडच राहत असतात. आणि त्याच्यामुळे मग एकूण
भारतीयांच्या मनात एकूणच जो काही एक न्यूनगंड आहे की आपण काहीच केलं नाही, आपण काहीच नाही आहोत आणि आपण काही उत्तरही देत नाही आहोत, तर हे काही असं नाही आहे, हे सांगण्याचाही एक प्रयत्न या पुस्तकामधनं मी वारंवार केलेला आहे. गेल्या 70-75 वर्षामध्ये आपल्याकडे काहीच झालेलं नाही. आपण एक दुबळे आहोत, आपण नेभळटपणा करतो, आपण अत्यंत नेमस्तवादी भूमिका मांडतो, असा एक समज, खरं तर गैरसमज म्हणायला हवा, असा एक गैरसमज अनेकांच्या मनामध्ये आहे. आणि असं असायला काही कारण नाही, कारण जनरली असं असतं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये की आम्ही अन्यायग्रस्त आहोत, आम्ही शांततावादी आहोत, आमच्यावरच सगळेजण हल्ले करतायत वगैरे, अशी एक दाखवण्याची एक पद्धत असते. तुम्ही युनोमध्ये जाऊन ती जी काही भाषणं आहेत संयुक्त राष्ट्रातली ती जर ऐकली तर सगळे देश हेच करतात, पाकिस्तानही तेच करतो, चीनही तेच म्हणत असतो की सगळेजण आमच्यावरच, म्हणजे आम्हीच गरीब बिचारे आहोत. तर हा एक दाखवण्याचा भाग आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामधला. पण तसं नाही आहे. हे निदान सर्वसामान्य लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जसं भासवलं जातं आहे आपल्याला, मग ते काही राजकीय कारणं त्याच्यामागे असतील, त्या खोलामध्ये जायला नको, पण जे काही भासवलं जातं तसं काही नाही आहे, हे एक मला दाखवून द्यायचं होतं आणि ते रॉच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं. म्हणजे अनेकांना हे माहीत नाही आहे की एक काळ असा होता की ज्या वेळेला भारतामध्ये ISI एखादा बॉम्बस्फोट घडवून आणायची, त्याच्यानंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी कराचीमध्येही बॉम्ब फुटलेले असायचे. आपण सिंध चळवळीला प्रोत्साहन दिलेलं आहे, बलुचिस्तानमध्ये आपण कारवाया केलेल्या आहेत आणि उघडपणे हे कोणीही सांगत नाही, पण ह्या घटना घडलेल्या आहेत. आणि जर बातम्यांच्या आणि जे काही नेते मंडळी जी काही विधानं करतायत त्याच्या खोलामध्ये जाऊन बघितलं तर हे कोणालाही नक्कीच दिसेल. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या घटना घडामोडी या लोकांपर्यंत याव्यात आणि त्याच्यामधनं एक आपल्या देशाप्रती जो काही एक अभिमान आहे, देशाभिमान म्हणतो आपण, पण तो कशावरचा बाळगायचा? देशाला सातत्याने शिवाय देऊन आणि आपण काहीच केलं नाही असं म्हणून तर देशाभिमान जागवला जात नाही. हा एक देशाभिमानही लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि आपण अगदीच काही हलक्यातले नाही आहोत हे लक्षात यायला पाहिजे. हे एक मागचं एक लिखाणामागचं एक कारण होतं. आतापर्यंत आपण 2 अगदी वेगवेगळ्या धाटणीच्या पुस्तकांबद्दल बोललो. आता आज माझी शिफारस या सदरात ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर कुठल्या पुस्तकाची शिफारस करतायत ते पाहूया. नमस्कार. या आठवड्यासाठी माझी शिफारस म्हणून मी घेऊन आलोय पुस्तक जयंत पवार यांचं वरण भात लोणचा आणि कोण नाही कोणचा. खरं तर या कथेवरून महेश मांजरेकरांनी जो सिनेमा केला होता त्याची खूप चर्चा आणि खूप नकारात्मक चर्चा गेल्या काही काळामध्ये आपण ऐकली आहे, त्याच्याबद्दल पाहिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर या कथासंग्रहाची मी जरूर शिफारस करेन आपल्याला, कारण या कथा म्हणजे पोस्ट ग्लोबलायझेशन गेल्या 30 वर्षामध्ये मराठी संस्कृती आणि मराठी माणूस याची खास करून मुंबईमध्ये जी धुळधाण झाली त्याचं भेदक वास्तव मांडणाऱ्या या कथा आहेत. अनेकदा असं म्हटलं जातं की ग्लोबलायझेशनचे जे काही आपल्या समाज मनावर परिणाम झाले त्याच्याबद्दल मराठीमध्ये तितकंसं लिहिलं गेलं नाही, पण असा आक्षेप घेणाऱ्यांना ह्या कथा किंवा हा कथासंग्रह म्हणजे उत्तर ठरेल. या दीर्घ कथा आहेत, साधारण प्रत्येक कथा ही 35-40 पानांची अशी आहे आणि एकूण 5 कथांपैकी आपण त्याची टायटल्स जर बघितली, बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य ही पहिली कथा आहे. त्यातला जो ट्विस्ट आहे आणि त्यातलं इतकं करुण अशा प्रकारचं त्यातनं एक काहीतरी वास्तव आपल्याला शेवटी अनुभवायला येतं. सर निघाले सप्तपाताळाकडे, वरण भात लोणचा आणि कोण नाही कोणचा ही गिरण गावामधल्या मराठी कुटुंबांची जी वाताहत झाली गेल्या 30 वर्षामध्ये ते या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं. तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य ही एक अत्यंत विलक्षण अशी कथा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ती कधीतरी तुम्हाला ती खदखदून हसवती, कधी फार गंभीर करती आणि त्याचा शेवट जयंत पवारांच्या स्टाईलप्रमाणेच खूप वेगळा असा आहे. तुझीच सेवा करू काय जाणू मध्ये मराठी माणूस, गणपती, गणेश उत्सव याच्यातून जे काही आपलं सामाजिक वास्तव आहे त्याचं चित्रण आहे. खरं तर या कथांबद्दल सांगायला गेलो तर 3 तास कमी पडतील, त्यामुळं त्याबद्दल अधिक न सांगता मी असं म्हणेन की लोकवाङ्मयानं प्रकाशित केलेला हा कथासंग्रह
आपण जरूर वाचला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मराठी समाजाचं मुंबईतलं वास्तव जर समजून घ्यायचं असेल तर ह्या कथा त्यासाठी नक्की उपयोगी पडतील. नक्की वाचा हे पुस्तक असं मी सांगेन. धन्यवाद. वाचकप्रिय टॉप 5 पुस्तकं आम्ही दर आठवड्याला देतोय. त्याला तुम्हा वाचकांचा भरभरून प्रतिसादही मिळतोय. पुस्तकाच्या नावाबरोबरच लेखक आणि प्रकाशन संस्थेचंही नाव देण्याची तुमची सूचना होती, जेणेकरून पुस्तक मागवायला मदत होईल. तर तोही बदल आता या भागापासून आम्ही करतोय. तेव्हा मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळेंकडनं जाणून घेऊया या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. मी अशोक कोठावळे, संचालक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस आणि मॅजेस्टिक बुक डेपो. आमच्या तिन्ही दुकानात म्हणजे मॅजेस्टिक गिरगाव, मॅजेस्टिक शिवाजी मंदिर दादर आणि मॅजेस्टिक बुक डेपो ठाणे ह्या ठिकाणी ज्या पुस्तकांना वाचकांची अधिकाधिक मागणी होती ती अशी आहेत. एक आहे वॉल्डन काटी विचारविहार, हेनरी डेव्हिड थोरोनचे पुस्तक, ज्याचा अनुवाद दुर्गाबाई भागवताने केला आहे. ते पुस्तक बरेच वर्ष उपलब्ध नव्हतं. ते आता बाजारात आल्यानंतर वाचकांची त्याला खूपच चांगली मागणी होती. त्याचं नव्याने संपादन मीना वैशंपायन यांनी केलं आहे. दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे किरण गुरव यांचं बाळूच्या अवस्थांतरांची डायरी. ह्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि ह्या पुस्तकालाही वाचकांची चांगली मागणी आहे. हे शब्द प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे ते अनुनाद नंतर आलेलं काल कल्लोळ हे पुस्तक, जे हे ललित गद्य पुस्तक आहे, जे लेखक अरुण खोपकर आहेत आणि ते मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेलं आहे. चौथं पुस्तक आहे ते वरण भात लोणचं नि कोण नाही कोणाचं. हे पुस्तक जयंत पवार यांचं आहे आणि ते लोकवाङ्मय गृहने प्रकाशित केलेलं आहे. पाचवं पुस्तक आहे ते आहे पुस्तकनाथ, जे जयप्रकाश सावंतांचं आहे आणि ज्या पुस्तकावर म्हणजे पुस्तक संग्रह आणि पुस्तक वाचनाविषयी त्यांच्या हे पुस्तक आहे, जे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलं आहे. त्यालाही वाचकांची चांगली मागणी आहे. आज वेगवेगळ्या विषयांवरच्या अनेक पुस्तकांबद्दल आपण बोललो. आधीच्या भागांनाही तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला. असंच आपण पुढच्याही भागांमध्ये पुस्तकांबद्दल बोलत राहू आणि चांगलं साहित्य वाचत राहू. पण आत्ता आनंदाचं पानमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबायची. समर्थ रामदास स्वामी सांगतात त्याप्रमाणे दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. तेव्हा उत्तम वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.